त्याचबरोबर ते घरामध्ये ठेवलेलं असल्यामुळं त्यांचं जे संसारोपयोगी साहित्य आहे किंवा अन्नधान्य आहे किंवा त्यांचे जे कपडे आहेत तर ते पूर्णतः जळालेले होते. मयंक गांधी सरांना जसा निरोप पोचला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वास्तविक परिस्थिती जाऊन बघा आणि त्यांना आपल्या माध्यमातून काय मदत तात्काळ करता येऊ शकते तर त्या स्वरूपाचं तुम्ही तिथं जाऊन अवलोकन करा आणि जे काय करता येते तर ते करण्याचा प्रयत्न करा. त्यांचा निरोप येताच आम्ही इथे आलो आणि बघितल्यानंतर परिस्थिती पूर्ण विदारक होती आणि म्हणजे आज संध्याकाळी त्यांची चूल पेटेल का नाही अशी त्यांची अवस्था आहे. आजही म्हणजे आत्ताही जर बघायला गेलं तर रात्र झालेली आहे. त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत ते बाहेर थंडीमध्ये एवढी थंडी पडली तिथं ते झोपले आहेत. तर एवढ्या क्विकमध्ये आपण काय करू शकतो तर त्यांची चूल पेटली पाहिजे. त्यांचे 4 घास त्यांच्या लेकरांनी खाल्ले पाहिजेत म्हणून आपण फुलाची पाकळी संस्थेच्या वतीनं मयंक गांधी सरांच्या वतीनं त्यांना किराणा किट दिलेले आहेत आणि त्याचबरोबर साड्या पण देत आहोत कारण त्यांचे पूर्ण जे घरातील कपडे आणि संसारोपयोगी वस्तू आहेत त्या जळून पूर्णतः खाक झालेल्या आहेत. आणि सरांनी पण असा विषय केलेला आहे की त्यांना एवढीच मदत नाही तर यापुढे ही जी काही मदत करता येईल तर त्या संदर्भात तसे प्रयत्न संस्थेकडून आणि मयंक गांधी सरांकडून केले जाणार आहेत. वेळोवेळीच मयंक गांधी सरांकडून ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी असे प्रयत्न केले जातात, परंतु इतर सामाजिक संघटनेला तुम्ही काय आवाहन करणार जी आजची परिस्थिती या शेतकऱ्यांच्या भावावर आलेली त्यासाठी सामाजिक संघटना इतर पक्षांचे नेते पुढारी यांना तुम्ही आवाहन काय करणार? नाही तर पक्ष किंवा नेते मंडळी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना आव्हान करण्यापेक्षा ते संवेदना घेऊनच काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांना आव्हान करण्याची गरज नाही. त्यांच्यापर्यंत जसाही हा मेसेज जाईल तसं ते त्यांच्या पद्धतीनं मदत करतीलच. जसं की ग्लोबल विकास ट्रस्टकडून जसं मयंक सरांना संवेदना इथं मुंबईमध्ये ते असतानासुद्धा त्यांना घटनेची कल्पना मिळताच त्यांनी जसं संवेदनशीलता दाखवली आणि लगेच या ठिकाणी आम्हाला पाठवलं तर ते एवढ्यावरच न थांबता कुटुंबाला जी काही आधार देण्याचं काम आहे तर ते मोठा आधार देण्याच्या संदर्भात सुद्धा विचार करतायत आणि तशा स्वरूपाची उपाययोजना पण केली जाणार आहे त्यांच्यावरती. नक्कीच तुम्ही पाहू शकता ग्लोबल ट्रस्ट विकासच्या